नमस्कार मंडळी. तर सगळ्यात आधी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे नागपंचमी. काल आमच्याकडे उंबरठा पूजन होतं, पण त्याचा व्हिडिओ काढायचा राहून गेला. तर माझ्या सासरच्या घरी मातीचे नागदेवता बनवायची प्रथा आहे, म्हणजेच नागकूळ, नाग नागिन तिची पिल्लं. तर मी इथे सकाळी नागकूळ बनवून घेतलं. त्याच पद्धतीने इथे साईडला पूजेची तयारीसुद्धा करून घेतली. विड्याची पानं, फुलं, माळवस्त्र, दुर्वा, त्याच पद्धतीने नागोबाचं जानवं, दूध आणि त्याचा नैवेद्य हे सगळं तयार करून घेतलं. तर नागोबाला फक्त आणि फक्त हळदीचंच माळवस्त्र का अर्पण केलं जातं, ह्याचं जर रिझन कोणाला माहीत असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे सगळं पूजेची तयारी झाल्यावर मी छान अशी तयार झाली. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. छान असं तयार झाल्यानंतर मी माझी जी नागपंचमीची पूजा आहे ती पूजासुद्धा करून घेतली शास्त्रोक्त पद्धतीने. तर इथे व्यवस्थित तुपाचे दिवे वगैरे लावून नागोबा देवाची पूजा केली. छानपैकी त्याला पाणी अर्पण केलं. त्यानंतरनं दुधाचा अभिषेक झाला, फुलं घातली, माळवस्त्र, जानवं सगळं घालून त्याला फुलंसुद्धा घातली आणि नंतरनं मग त्याचा जो नैवेद्य आहे तो सुद्धा त्याला अर्पण केला आणि देवाची सुद्धा अशी सुंदर पूजा करून घेतली, जी बघितल्यावरती अगदी मनाला प्रसन्नता आणि समाधान देऊन जाते. तर ह्या पद्धतीने नागोबा देवाची पूजा झाली, त्याच पद्धतीने आरती झाली आणि नागपंचमीची कथासुद्धा वाचून झाली. त्यानंतर मी नागदेवाला एवढीच प्रार्थना केली की ज्या पद्धतीने त्याने आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाचं, म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या कुटुंबाचं रक्षण केलं आहे, तसंच रक्षण तो इथून पुढंही करू दे आणि माझ्या दोन्हीही घरांमध्ये, म्हणजे सासरच्या आणि माहेरच्या कुटुंबामध्ये नेहमी सुख, समाधान, ऐश्वर्य, शांती हे सगळं लाभू देत.